आज मी 3 डाळीपासून पौष्टिक असे पकोडे बनवत आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली। हरभऱ्याची डाळ ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली। बघा, रात्रभर डाळी सगळ्या छान भिजल्या आहेत आणि फुलून सुद्धा वर आलेल्या आहेत। आता हे सगळं पाणी मी गाळलं आणि ह्या डाळींना पुन्हा स्वच्छ धुतलं। त्यानंतर सर्व डाळींना मिक्सरमध्ये ॲड करून अशी बारीक घट्ट अशी पेस्ट बनवली। अशा पद्धतीने मी सगळ्या डाळी वाटून घेतल्या। आता यामध्ये ओवा, आले, मिरची, लसूण यांचा ठेचा आणि धने जिरे पावडर, भरपूर अशी कोथिंबीर आणि सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स केलं। चवीनुसार मीठ घालून पण पुन्हा एकदा मिक्स केलं। एकीकडे स्टोव्हवर तेल तापवायला ठेवले। तेल तापलेले आहे। अशा पद्धतीत मी हे वडे तेलामध्ये सोडते आणि छानपैकी तळते। इथे वडे दोन्ही बाजूंनी छान तळले गेलेले आहेत। अशाच पद्धतीने मी आता सगळे वडे तळून ठेवते। सगळे वडे आता तळून झालेले आहेत। आता बनवूया त्यासाठी लागणारी कढी। इथे कढईमध्ये तूप आणि त्यामध्ये जिरे छानपैकी तडतडून दिलं। त्यानंतर त्यात थोडी हळद आणि नंतर एक छोटी वाटी बेसन, त्यात पाणी ॲड करून त्याचं बॅटर बनवून ते बॅटर आता मी तेलामध्ये ॲड करते आणि लगेचच एका बाजूने 1 लिटर ताक त्या कढईमध्ये ॲड करते। आता ह्या मिश्रणाला सतत ढवळत राहायचं, म्हणजे ताक आणि बेसन पीठ हे कडेला तळाशी न बसता सगळीकडे एकजीव होईल। भरपूर अशी कोथिंबीर पण पेरायची। चव बघून नंतर चवीनुसार परत मीठ ॲड केले। आता याला एक उकळी आलेली आहे। आता ही झाली आपली तयार कढी। प्लेटमध्ये मस्तपैकी वडे सर्व केले आहेत आणि त्यावर गरमागरम वाफळती ही कढी तयार आहे। इथे आपले पौष्टिक असे कढी पकोडे। तुम्हाला हे केलेले कढी पकोडे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा।